धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब, राज्यसभा सदस्य, कृपया आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री दिलीपभाई त्रिपाठी, असा हा जो सोहळा आहे त्या संबंधीचे जे मंत्री आहेत मंगलप्रसाद या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर श्रीराम कोहरे, खासदार सुप्रिया सुळे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी आणि तुम्हा सगळ्यांचं विद्याप्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करणं याचा मला मनापासून आनंद आहे. आज या प्रांगणामध्ये आपण आहात. ही संस्था 1971 साली स्थापन झाली आणि आज जवळपास 30,000पेक्षा अधिक विद्यार्थी या कॅम्पसमध्ये शिकतात. ते इथं शिकतात असं नव्हे तर बारामती, इंदापूर, भोर, तलासरी, देऊळगाव तसा, सुफे, वेगवान, शिरसी, पुणे, सोमेश्वर नगर या ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत आणि पुण्यामध्ये 2 मुलं मुलींची वस्ती आहे. आजचा हा कार्यक्रम हा रोजगाराशी संबंधित आहे आणि राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की नव्या पिढीला हाताला काम देण्याच्यासाठी रोजगार निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलं. नेमका हाच दृष्टिकोन आम्ही लोकांनी स्वीकारला आणि आज ज्या संस्थेमध्ये आपण आहोत या ठिकाणी मुलांना कॉलेजमधून बाहेर पडल्याच्या नंतर कुठंतरी नोकरीची संधी मिळेल यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला. या गेल्या 5 वर्षामध्ये इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं जी मुलं बाहेर पडली त्या मुलांच्यापैकी 1500 मुलांना नोकऱ्या मिळाल्या. त्याशिवाय नॉन इंजिनिअरिंग हा ज्या महाविद्यालय आहेत त्यांचं जे प्लेसमेंट आहे गेल्या 3 वर्षामध्ये 1000 मुला-मुलींना इथल्या नोकऱ्या मिळू शकल्या. म्हणजे या 5 वर्षामध्ये इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग या सेक्टरमध्ये 2500 मुला-मुलींना नोकरी मिळाली आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या संस्था आज आमच्या मदतीला आल्या. आज जर आपण बघितलं तर TCS, इन्फोसिस, कॉग्निझंट, विप्रो, कॅपजेमिनी, लार्सन अँड टुब्रो अशा अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्या आज त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवतात आणि त्या ठिकाणी इथल्या मुलांना नोकरी द्यायच्या संबंधीची संधी देतात. इंजिनिअरिंग कॉलेजला जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना ज्या नोकऱ्या मिळाल्या त्यांना साधारणतः वर्षाला 4 लाख रुपयाचं वेतन मिळालं आहे आणि नॉन इंजिनिअरिंगला 2500 कमीत कमी एवढी रक्कम मिळते. आम्ही एक आता नवीन उपक्रम सुरू केला आहे. आज जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय याच्याबद्दलचं अतिशय लक्ष लोकांचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संबंधीचं पहिलं कॉलेज या ठिकाणी सुरू केलं आणि आणखी पुढच्या वर्षापासून त्याची नवीन वास्तू
या ठिकाणी तयार होईल. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आज राज्य सरकार पावलं टाकतं आहे ही समाधानाची गोष्ट आहे. राजकारण हे असतं, पण जिथं काहीतरी नवीन करतो आहोत, नव्या पिढीला आधार देत आहोत, अशी भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि तीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देतो की मुलांच्या हातांना काम देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हा लोकांची साथ राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद साहेब. यानंतर बारामतीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणारे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांना विनंती आहे, दादा आपण कृपया या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय दादा. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दिलीपराव वळसे पाटील, उदय सामंतजी, प्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, माननीय पवार साहेब, सुप्रिया सुळे, विधिमंडळातील माझे सहकारी दत्तात्रय भरणे, अनेक अधिकारी इथे उपस्थित आहेत. सर्व अधिकारी वर्ग, विविध राजकीय पक्षामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्व सहकारी, बारामतीतील प्रतिष्ठित नागरिक, माझ्या पुणे विभागातून आलेले बाहेरनं सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच आपला सगळ्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथराव शिंदे बारामतीमध्ये येत आहेत. मी शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं, दिलीपरावांचं, उदयजींचं, मंगलप्रसाद लोढाजींचं आणि नीलमताई गोरे या सर्व मान्यवरांचं बारामतीकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण सकाळी एक महत्त्वाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना कोकणातला लागला, तो कार्यक्रम करून ते आपल्याकडे आलेले आहेत. आता ह्याच्यानंतर देखील छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूरला पण स्मारक करतोय. त्याच्यानंतर लहुजी वस्ताद साळवेंचं एक स्मारक पुणे शहरामध्ये करतोय, त्याही कार्यक्रमाला जायचंय. मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना प्रभात लोढांनी सांगितलं, खरं तर विभागीय स्तरावर नमो महारोजगार मेळावे हे महाराष्ट्राने प्रत्येक विभागामध्ये घ्यायचं ठरवलं. पहिलं राज्याची उपराजधानी असणारी नागपूरमध्ये घेतला. त्याला उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद माझ्या तिथल्या मुलामुलींनी दिला. त्याच्यानंतर दुसरा मराठवाड्याला लातूरला झाला, तिथेही चांगला प्रतिसाद मिळाला. तिसरा उत्तर महाराष्ट्राचा अहमदनगरला घेतला, तोही पूर्णत्वाला गेला. आणि कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे या 5 जिल्ह्यांचा बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आज मेळावा होतोय. आज आणि उद्या 2 दिवसाच्या करता हा आहे. नोंदणीकृत उद्योजक जवळपास 350 झालेले आहेत. अधिसूचित केलेली रिक्त पद 55,000 आहेत. उमेदवारी नोंदणी 33,000 झालेली आहे. मित्रांनो, आम्हाला माहिती आहे, आम्ही अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतो. सगळ्यांना नोकऱ्या मिळणं थोडंसं अडचणीचं ठरतं, परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने घ्यायचे, मुलांना मुलींना तयार करायचं. मध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही एक जर्मनच्या बरोबर करार केलेला आहे. जर्मनला 5 लाख मुलं मुली लागत आहेत. त्यांची अट एवढीच आहे, जर्मन भाषा आली पाहिजे आणि त्यांचे ITIचे जे कोर्सेस आहेत ते त्याच्यामध्ये आले पाहिजे. मित्रांनो, आपल्या भागामध्ये नाही, परंतु राज्यात, देशात, परदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे.
फक्त आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आज इथं मगाशी लोढा साहेबांनी सांगितलं, मी आपल्याला पण सांगू इच्छितो, माझं त्यांचं बोलणं झालं. अभ्यासक्रम, मेकॅनो इज हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल, फलोत्पादन आणि लँडस्केप संप्रेषण कौशल्य आणि इमारत देखभाल प्रयोगशाळा असे 5 कोर्सेस ते आपल्या कृषी मूल शिक्षण संस्था ITI आपलं मोरगाव बारामती रोडला आहे, तिथं काही कोर्सेस देऊ इच्छित आहेत. आणि माळेगावचा ITI तिथं काही कोर्सेस आपण देतोय. साधारण मुलांना मुलींना 15 ते 30 दिवसाचे कोर्सेस आहेत. आणि ते कोर्सेस तुम्ही चांगले केले तर एक 30ची बॅच बाहेर पडणार आहे. यामध्ये अनेकांना स्वतःच्या हाताला काम त्या बाबतीमध्ये उपलब्ध होणार आहे. ते आपल्या सरकारची भूमिका आहे आणि त्या पद्धतीने सरकार काम करत आहे. आज अनेक वेगवेगळी बारामतीमध्ये झालेली कामं त्याची उद्घाटन स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी केली. माझी मनापासूनची इच्छा होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन ते पाहिलं असतं. आता मला जे तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवलं त्या स्क्रीनवर जे पाहिलं ते जसंच्या तसं आपण तिथं केलंय. मला पोलीस उपमुख्यालयाच्या बाबतीत माझ्या बऱ्हाणपूरच्या ग्रामस्थांना सरपंचांना धन्यवाद द्यायचे की 66 एकर जागा अशीच पडलेली होती. त्याच्यामध्ये आपण बऱ्हाणपूरच्या सर्वांना विश्वासामध्ये घेतलं आणि 132 कोटी रुपयाचं पोलीस उपमुख्यालय तिथं केलेलं आहे. अजून त्याच्यात काही गोष्टी करायच्यात. त्याबद्दल देवेंद्रजींच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी बोललेलो, तेही काम नजीकच्या काळामध्ये पूर्णत्वाला जाईल. पोलीस हाऊसिंग बारामती इतकी दुरावस्था झालेली होती. आपले पोलीस कसे तिथं राहत होते मला शंका यायची, मला कमीपणा वाटायचा. आणि मग 4 एकर जागेमध्ये पूर्वी 73 क्वार्टर्स होत्या, परंतु 7-7 मजली एक इमारत बांधून आपण 196 क्वार्टर्स तिथं केल्या आणि 75 कोटी रुपये तिथं आपण खर्च केला. बारामती आपण म्हणजे राज्य सरकारने बारामती बस स्थानकामध्ये पहिलं बस स्थानक कसं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जागा कमी होती. पूर्वी 5 एकर 10 गुंठे जागा होती, परंतु नंतर मी 53 गुंठे जागा वाढवण्याच्या करता अनेकांनी मला मदत केली. त्याच्यामध्ये डॉक्टर रमेश भोटे असतील, विजय गालिंदे असतील, गोंजारी असतील, आमचे इंगोले असतील, बोरी असतील, पाथरकर असतील, नंतर कायम खानी नजमुद्दीन असतील, या सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि मी विशेषतः बारामतीकरांना धन्यवाद देईल. हे काम चालू असेपर्यंत तुम्हाला थोडंसं अडचणीच्या ठिकाणी जिथं कसब्यामध्ये जावं लागत होतं, परंतु तेही तुम्ही सहन केलं. आणि आता महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं बस स्थानक आज बारामतीचं आपण सगळ्यांनी निर्माण केलं. माझा सतत दृष्टिकोन हाच असतो, करायचं तर नंबर 1चं करायचं, नाहीतर त्याच्या भानगडीत पडायचं नाही. आणि ह्या पद्धतीनं बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या एकाचड एक वास्तू आपण राज्य सरकारच्या मदतीनं उभ्या केल्या. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. संबंधित कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी, संबंधित आर्किटेक्ट यांचाही आपण सत्कार केला. या सगळ्यांच्याच मुळे हे घडलंय. अजूनही बऱ्याच गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत. मित्रांनो, ती पण कामं लवकरात लवकर पूर्णत्वाला कशी जातील. मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे, हे माझी फुशारकी नाही, परंतु या प्रत्येक इमारतीमध्ये पाया घेतल्यापासून इमारत पूर्णत्वाला जाईपर्यंत कमीत कमी एकेका इमारतीला मी 40 वेळा तरी भेटी दिल्या असतील. सतत इथं हे करा, तिथं ते करा. शेवटी माझ्या बारामतीकरांना पण अभिमान वाटला पाहिजे की खरंच आपल्या इथं जे काम झालंय ते अत्युत्तम काम झालेलं आहे. या प्रकारे आपण त्याच्यामध्ये पुढे जातोय. मित्रांनो, इथून पुढं अशाच पद्धतीनं नमो महारोजगार मेळावे महाराष्ट्रामध्ये पहिलं रिजन वाईज झाल्यानंतर याकरता राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर निधी देखील देत आहे. आणि एकच अपेक्षा आहे की आमच्या मुलांना मुलींना
जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना तिथं हाताला काम मिळालं पाहिजे, अशा प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे. माझी आज DPC मधनं 39 वाहनं आपण पोलिसांनाही त्यांची गस्त चांगली घालता यावी, कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्यावर अंकुश ठेवावा, कुणाची गुंडगिरी इथं खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्रात. या पद्धतीनं काम करायचं म्हटलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलेलं आहे. मी मगाशी तिथं CM DCM ला उशीर होत होता म्हणून झेंडा दाखवला. तिथं 39 वाहनामध्ये जे ड्रायव्हर होते त्याच्यातल्या 14 महिला होत्या आणि सगळ्यात चांगलं ड्रायव्हिंग त्यांचं तिथं चाललेलं होतं. एवढा महिलांना पण संधी देण्याचं काम मित्रांनो हे महायुतीचं सरकार करतंय. इतर बऱ्याच बाबी बोलण्यासारख्या आहेत. आज ही करोडो रुपयाची कामं आपल्या सर्वांच्या करता, बारामतीकरांच्या करता, इतर सर्व तिथं राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या करता आपण उपलब्ध करून दिली. अशाच पद्धतीनं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मी आपल्याला ग्वाही देतो बारामतीकरांच्या वतीनं, एक दिवस असा आणीन की महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे. हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्याकरता तुमची साथ, त्याकरता तुमचं सहकार्य, त्याकरता तुमचा सगळ्यांचा पाठिंबा हे मला हवा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील याबद्दलचा विश्वास बाळगतो. हा सगळा दिमागदार कार्यक्रम घडवून आणण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि उद्या देखील जे माझे विद्यार्थी येऊ शकले नाही त्यांनी उद्या पण दिवसभर या नमो महारोजगार मेळाव्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिलं दादांसाठी. यानंतर आपल्या राज्याचे दुसरे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्याला विनंती आहे आपण कृपया या ठिकाणी मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या आदरणीय फडणवीस साहेबांसाठी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी, ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कृषी मंत्री माननीय शरदचंद्र पवार साहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय नीलमताई गोरे, आमचे सहकारी सन्माननीय दिलीप वळसे पाटीलजी, उदय सामंतजी, ज्यांनी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला ते मंगलप्रभात लोढाजी, आमच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेला खासदार सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे, सुनेत्राताई पवार, विजय बापू शिवतरे, श्री पलकुंडवार, श्री सुहास दिवसे, श्री सुनील फुलारी, श्रीमती निधी चौधरी, श्री राजेश देशमुख, श्री माधव कुसेकर, श्री पंकज देशमुख, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, नमो महारोजगार मेळावा हा उद्योगांना या ठिकाणी बोलवून तरुणाच्या हाताला काम देण्याचा एक उपक्रम आहे. पण गेले 2-3 दिवस हा मेळावा घोषित झाल्यापासनं माध्यमांना एक उद्योग मिळाला आहे आणि माध्यमांचे प्रतिनिधी कामाला लागले आहेत. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो की आमच्या या मेळाव्याला त्यांनी प्रचंड प्रसिद्धी गेल्या 2-3 दिवसात या ठिकाणी मिळवून दिली. आणि हा मंच या गोष्टीचा साक्षीदार आहे की एखादं चांगलं काम जर करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ही राजकीय संस्कृती आहे की आम्ही सगळे मिळून चांगली कामं करू शकतो. आणि म्हणूनच आज हा महारोजगार मेळावा या ठिकाणी होतोय. आणि निश्चितपणे 55,000 पदं अधिसूचित
या ठिकाणी करण्यात आली आहेत. याचा अर्थ काय आहे तर एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगांना मानव संसाधनाची आवश्यकता आहे. आपण जर विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएट्सला किंवा तरुणाईला विचारलं तुमची अडचण काय आहे तर ते सातत्याने सांगतात आमची अडचण आहे की आम्हाला रोजगार हवा आहे. एकीकडे रोजगार आहे, दुसरीकडे रोजगार घेणारे आहेत, पण या दोघांना एकत्रित आणणारं कोणीतरी आवश्यक होतं. आणि या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन हा नमो महारोजगार मेळावा आयोजित केला आणि त्यामुळे आज या सगळ्या आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी मिळणार आहे. खरं म्हणजे आम्ही जे राजकारणात काम करणारे लोक आहोत, आम्ही सगळे कंत्राटी कामगार आहोत. आम्हाला दर 5 वर्षांना आपला कंत्राट जो आहे तो त्या ठिकाणी रिन्यू करावा लागतो. चांगलं काम केलं तर आमचा कंत्राट रिन्यू होतो, चांगलं काम नाही केलं तर लोक आम्हाला घरी बसवतात. पण या ठिकाणी मात्र जो रोजगार आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय, चांगलं काम करत राहिलात तर जन्मभर त्याच्यामध्ये तुमची प्रगतीच होणार आहे, तुम्हाला वरवरच जाता येणार आहे, तुम्हाला मोठंच होता येणार आहे. अशा प्रकारचा हा महारोजगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की पहिला मेळावा ज्यावेळेस नागपूरला आपण आयोजित केला 11,000 लोकांना रोजगार मिळाला आणि त्याच्यामध्ये जे पॅकेजेस मिळाले 50 लाखापर्यंतचे पॅकेजेस हे त्या ठिकाणी तरुणांना मिळाले. मोठ्या प्रमाणात हाय पेड जॉब्स पासनं तर अगदी जे 12वी पर्यंत शिकले आहेत, 10वी पर्यंत शिकले आहेत अशांनाही मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळाली. आणि म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी हा निर्णय केला की एक चांगला मेळावा जर अशा प्रकारचा घेतला तर त्यातनं तरुणाईला मोठ्या प्रमाणात काम देता येतं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर असे मेळावे करावे असा निर्णय झाला. आणि त्यातला पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा आज या बारामतीमध्ये होतोय. अजितदादांनी या मेळाव्याकरता खूप मेहनत केली आहे आणि त्यामुळे आज मला विश्वास आहे. म्हणजे पहिल्यांदा असं होत आहे की अधिसूचित केलेली पदं जास्ती आहेत आणि अर्ज कमी आहेत. 36,000 अर्ज आहेत आणि 55,000 पदं आहेत. अर्थात उद्यापर्यंत अजून अर्ज येतील, कारण अर्ज अजूनही आपण घेतो आहोत. आणि मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो की सगळ्यांना जे जे आलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या अभ्यासाप्रमाणे, त्यांच्या कौशल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे रोजगार मिळेल. आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करत 10व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर आणली आणि पुढच्या 3 ते 4 वर्षात आम्ही जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. आणि जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था जर भारताला व्हायचं असेल तर त्याकरता प्रशिक्षित मानव संसाधन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच कौशल्य प्रशिक्षणाचं मोठं काम हे आपल्या सरकारने सुरू केलं आहे. कालच ज्यावेळेस अजितदादांनी आपला अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रामध्ये 2000 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र हे उघडण्याचा निर्णय हा त्यांनी जाहीर केला. आणि त्या माध्यमातून तरुणाईंना प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम हे आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झाली आहे. याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. आज या महारोजगार मेळाव्यासोबत अनेक चांगल्या इमारतींचं त्या ठिकाणी आपण उद्घाटन केलं. विशेषतः जो बारामतीचा बस स्टँड आहे हा एखाद्या एअरपोर्ट सारखा वाटावा अशा प्रकारचा बस स्टँड बारामतीला मिळालेला आहे. किंवा या ठिकाणी बारामतीमध्ये पोलीस स्टेशन असेल, पोलीस उपमुख्यालय असेल किंवा पोलिसांकरता क्वार्टर्स असतील, हे सरकारी बांधकाम आहे असं वाटतच नाही. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं अशा प्रकारचं पोलीस उपमुख्यालय दादा तुम्ही बारामतीकरांना दिलाय. आता 2 गोष्टी यातनं होतील. पहिले तर माझ्या मागे लोक आता लागतील की आम्हाला बारामतीलाच पोस्टिंग द्या, कारण एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान हे केवळ बारामतीलाच उपलब्ध आहे. आणि निश्चितपणे एक गोष्ट या निमित्ताने मी दादा तुम्हाला विनंती करू इच्छितो,
तुम्ही स्वतः लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्या. मला तर आता मोह होतोय की आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्याचं PMC म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं, म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील. आता मला हळूच हे म्हणू शकतात की PMC का, खातच मला द्या, मी चांगल्या इमारती बांधतो. ते देणार नाही, ते माझ्याचकडे ठेवेल. पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्याकरता निश्चितपणे घेईल. अतिशय सुंदर या इमारती या ठिकाणी झाल्या. मला असं वाटतं की बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या आणि शेवटी सरकारी ऑफिसेस हे चांगले का असू नये, सरकारी ऑफिसेस हे चांगले असले पाहिजेत. कारण ज्या ठिकाणी जनता जाते त्या ठिकाणी ऑफिसेसही चांगले असले पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे. आणि मला विश्वास आहे चांगल्या ऑफिसेसमध्ये बसल्यानंतर अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही चांगले विचार येतील आणि लोकाभिमुखतेनं लोकांच्या तक्रारी दूर करण्याचं काम ते निश्चितपणे करतील. म्हणून मी आज आपला अधिक वेळ घेणार नाही, पण या सगळ्या इमारती माननीय अजितदादांच्या पुढाकाराने या ठिकाणी झाल्या आणि अतिशय सुंदर झाल्या. त्याबद्दल त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय फडणवीस साहेब. यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, जोरदार टाळ्या आदरणीय शिंदे साहेबांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या नमो महारोजगार मेळाव्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब, या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी, नीलमताई गोरे, दिलीप वळसे पाटीलजी, उदय सामंतजी, सुप्रियाताई सुळे, खासदार आणि आपल्या सुनेत्राताई अजित पवार, व्यासपीठावरील खूप माणसं आहेत त्यामुळे खासदार, सर्व आमदार आणि अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बारामतीकर बांधव भगिनी आणि या महारोजगार मेळाव्याला उपस्थित सर्व तरुण तरुणी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यांचंच मनापासून या रोजगार मेळाव्यामध्ये स्वागत करतो. खरं म्हणजे आपलं स्वतःचं आणि त्यातून राज्याचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने या तरुणाईला एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे. आणि या महामेळाव्यात मार्गदर्शनही होईल, नोकऱ्याही मिळतील. आणि म्हणून मी आपल्या सर्व जे आपले तरुण तरुणी या ठिकाणी आल्यात त्यांना मनापासून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे मेळावे यापूर्वी नागपूर, लातूर, नगर मध्ये झाले आणि आज या ठिकाणी या महारोजगार मेळाव्याचं आयोजन अतिशय मोठं आणि मागचे सर्व रेकॉर्ड तोडणारं हे महारोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल अजितदादा यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे बारामती शहर हे अवघ्या राज्यासाठी एक विकासाचं मॉडेल आहे आणि म्हणून या शहराच्या विकासात शरद पवार साहेबांसह माझे सहकारी अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचंही मोठं योगदान आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज ज्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत या इमारती आपण प्रत्यक्ष जाऊन त्याचं उद्घाटन करावं अशा प्रकारच्या होत्या. आणि म्हणून एक क्वालिटी काम कसं असावं या दृष्टीने या पोलिसांच्या पुणे ग्रामीण पोलीस उपमुख्यालय
अपर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती, पोलिसांची निवासस्थानं आणि पुणे ग्रामीण पोलिसांना 39 वाहनं आणि बारामतीचं बस स्थानक, हे सगळं याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही क्वालिटीचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. आणि म्हणून नेहमी जेव्हा एखादा प्रकल्प आम्ही हातात घेऊ इच्छितो त्यावेळेस अजितदादांचा नेमके कटाक्ष असतो, हे काम वेळेत झालं पाहिजे, हे वेळेत संपलं पाहिजे आणि क्वालिटीचं झालं पाहिजे. आणि आज या पोलिसांच्या इमारती ज्या आहेत अतिशय मॉडेल आणि क्वालिटीच्या इमारती झालेल्या आहेत. खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी त्यांना म्हणाले की हे काम जे आहे पोलिसांच्या इमारतींचं आपल्या मदतीने आपण करू. खऱ्या अर्थाने पोलीस हा ऊन पाऊस वारा याच्यामध्ये रस्त्यावर असतो, सण वार उत्सव असले तरी रस्त्यावर असतो, आंदोलनं असली रस्त्यावर असतो, कोविड होता तेव्हाही रस्त्यावर होता. आणि म्हणून या पोलिसांची कार्यालय पोलिसांची घरं अतिशय उत्तम असली पाहिजेत, कारण कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं काम हे पोलीस करत असतात. आणि म्हणून त्यांच्याकडून चांगल्या कामाची आपण अपेक्षा करू, तर त्यांना देखील सोयी सुविधा आपण चांगल्या दिल्या पाहिजे. आणि त्या आज या ठिकाणी बारामतीमध्ये दिलेले आपण पाहतोय आणि म्हणून मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे आज आपण इथे बस स्थानकाचं देखील लोकार्पण केलंय. बस स्थानकं देखील आम्ही सगळीच राज्यातली बस पोर्ट सारखी अतिशय सुसज्ज सर्व प्रवाशांना सोयी सुविधांनी युक्त अशा प्रकारची देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामध्ये बारामतीमध्ये एक पहिलं मॉडेल बस स्थानक होतंय, याबद्दल देखील मी अजितदादांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे. आज आपण पाहतोय की मगाशी देवेंद्रजी म्हणाले की हे जो महारोजगार मेळावा आहे त्याची खूप प्रसिद्धी झाली. आज पवार पण इथं व्यासपीठावर आहेत, अजितदादा पण व्यासपीठावर आहे. सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे, सर्वसामान्यांचं आहे, राजकारण विरहित आहे आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे विकासामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही, सर्वांना सोबत घेऊन या सरकारचं काम पुढे चाललेलं आहे. आणि म्हणून शासकीय नोकऱ्या ज्या होत्या नोकऱ्या बंद होत्या, आज आपलं सरकार आल्यानंतर 75,000 लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय झाला. जवळपास ते आता 1,60,000वर त्याचा आकडा गेला आहे. आणि आता ज्या नोकऱ्या जवळपास पोलिसांच्या भरती चालू आहे, पोलिसांची भरती जवळपास आज आपण पाहतोय की 27,000 22,000 पोलिसांची भरती होते, शिक्षकांची 30,000ची भरती होते. आणि त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले तेही त्या भरतीमध्ये सामील होत आहेत. आज त्यांनाही त्या भरतीचा लाभ मिळतोय, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून आज या आपल्या स्किल डेव्हलपमेंट आणि आपल्या लोडांच्या विभागाच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना नोकऱ्या दिल्या. आज जवळपास या महारोजगार मेळाव्यातून 25,000 मुलांना रोजगार मिळणार आहे. नागपूरला देखील जवळपास 15,000 मुलांना मिळाला. यापूर्वी झालेल्या लातूरमध्ये देखील हजारो लोकांना रोजगार मिळाला, नगरमध्ये देखील रोजगार मिळाला, उद्या ठाण्यामध्ये होईल, आणखी इतर ठिकाणी होईल, तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन की शासन आपल्या दारी हा देखील आपल्या राज्य सरकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण पार पाडला. योजना होत्या, निर्णय होते, लाभार्थी होते, लाभ होते, परंतु जे काही चक्रा मारणं खेटे मारणं ही कटकट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते लोक. आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी थेट एका छताखाली जाऊन लोकांना मग ते लाभ आहेत, घराचा लाभ असेल, त्यामध्ये महिला बचत गटाचा लाभ असेल, शेतकऱ्याला ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, ड्रोन असेल, हार्वेस्टर असेल, अशा प्रकारचे अनेक त्यांना आवश्यक ज्या वस्तू आहेत
त्या देण्याचं काम सरकारने एका छताखाली घेतलं. बांधवानो, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या शासन आपल्या दारीमधल्या कार्यक्रमातून 2,60,00,000 लोकांना लाभ मिळाला त्यांच्या एकाच छताखाली शासन आपल्या दारीच्या माध्यमातून. आणि म्हणून हा देखील आम्ही शासन आपल्याला रोजगार देण्यासाठी देखील एका छताखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केला. पहिलं सरकार असेल की सिलेक्शन झालेल्या लोकांना अपॉइंटमेंट देणारं, सभागृहामध्ये बोलवून त्यांना नियुक्त्या देणारं हे पहिलं सरकार असेल. हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो. शेवटी हा भारत देश आपला तरुणाईचा देश आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर देण्याचा जो उपक्रम केला त्यामध्ये जवळपास 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि म्हणून राज्य सरकार देखील कुठेही याच्यामध्ये कमी पडणार नाही. 1,40,00,000 विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेमधून ट्रेनिंग दिलं जातंय. आणि म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स देखील त्याचा अंतर्भाव केलेला आहे. याच्यामध्ये एवढंच आहे की बाळासाहेब देखील सांगायचे, बाळासाहेब आणि पवार साहेबांची चांगली माहिती होती. बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि सरकार ते देखील करते. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून अशा प्रकारचे रोजगार देणारे हात निर्माण करण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे एकंदरीत आज मोठ्या प्रमाणावर आज उद्योग विभाग इथं आहे. आज दावोसला देखील आपण जवळपास 2 वर्षामध्ये 5 लाख कोटींचे करारनामे केले. जवळपास 4 ते 5 लाख रोजगार या माध्यमातून मिळतील. हे सरकार काम करत आहे आणि म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माता भगिनींचं आहे आणि तुम्हा तरुणांचं आहे, ज्येष्ठांचं आहे, सगळ्यांचं आहे. आणि म्हणूनच सरकारचा अजेंडा आहे या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, त्याचं जीवन सुखी संपन्न झालं पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच मी आपलं एवढंच सांगेन की बारामतीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावा देखील केलाय. वास्तू देखील झाल्या, दर्जाच्या या ठिकाणी झाल्यात. आणि अजितदादांनी हे सांगितलंय की बारामती तालुका विकासामध्ये नंबर 1 करणार. अजितदादा, तुमच्याकडे तर तिजोरीची चावी आहे, त्यामुळे बारामतीकरांना जेवढा या तालुक्याचा विकास करत असताना कुठेही सरकार हात आकडता घेणार नाही हा शब्द या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून मी देतो. आणि पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. असेच कार्यक्रम यापुढे देखील या राज्यामध्ये रोजगार मेळाव्याचे होत राहतील आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळेल, रोजीरोटी मिळेल, कुटुंबाचा भार ते हलका करतील आणि या राज्याला पुढे विकासाकडे नेतील. केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना मिळून या राज्याचा सर्वांगीण विकास, हे राज्य FDI मध्ये पहिल्या नंबरला आहे. हे राज्यामध्ये GDPचा देखील कॉन्ट्रीब्युशन मोठा आहे. हे राज्य आपलं इंडस्ट्री फ्रेंडली राज्य आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत. उद्योग आले तरच रोजगार मिळणार आहेत. आणि म्हणून आपण सर्व समावेशक सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारं, विकास करणारं हे राज्य सरकार आहे, सर्व आपलं सरकार आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.